कधी विचार केला आहे का किनवटच्या या दाट जंगलात काही कुटुंब कशी स्थिरावली? ही गोष्ट आहे त्या काळची जेव्हा किनवटचा सागवान संपूर्ण देशात प्रसिद्ध होता. ब्रिटिशच्या काळात किनवटच्या जंगलातून कापलेले सागवान रेल्वेने दूर शहरामध्ये पाठवलं जायचं. मोठा व्यापार, मोठी जंगल आणि त्या जंगलावर इंग्रजाची नजर. पण त्या काळात दुसऱ्या बाजूला भीतीचं सावट होतं. तेलंगणाच्या बाजूला रजाकारांचा छळ वाढत होता. लोक त्रासले होते, गावोगावी भीती पसरली होती. आणि मग काही कुटुंबांनी एक मोठा निर्णय घेतला. डोंगर ओलांडायचे, जंगल पार करायचं आणि नवीन आयुष्य शोधायचं. असं म्हणतात ती काही कुटुंब किनवटच्या या दाट जंगलात येऊन पोहोचली. जंगल सोपं नव्हतं, वन्य प्राणी आणि अंधारलेलं जंगल. पहिल्या दिवशी त्यांच्याकडे काहीच नव्हतं, पण पोट तर भरायचं होतं. मग त्यांनी जंगलातून लाकूड गोळा केलं, लहानशी चूल पेटवली आणि पहिल्यांदाच त्या नव्या भूमीत साधं जेवण बनवलं. म्हणजेच साधी खिचडी, त्यासोबत आंबट गरम रस आणि बाजूला गरमागरम भजी. हळूहळू त्यांनी जंगल समजून घेतलं, लाकडाचा व्यापार शिकला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इंग्रजांच्या काळात त्या सागवानाच्या व्यापारात हात घालायची हिंमत सहज कोणाचीच नव्हती. पण काही धाडसी कुटुंब त्या इंग्रजांच्या सोबत राहिली, त्यांच्याकडून व्यापार शिकली आणि हळूहळू त्यांच्या धंद्यात उतरली. काही लोक तर त्यांना अंग्रेज म्हणू लागले, कारण ते त्यांच्या व्यापारात शिरले होते. त्यांच्याबरोबर त्यांनी शेतीही सुरू केली, जमिनीशी नातं जोडलं. गाव हळूहळू वाढू लागलं. प्रत्येक समाज आपापलं काम करत होतं. सुतार लोक लाकडापासून दार खिडक्या बनवत होते, कुंभार लोक मातीपासून मडका आणि घागरी बनवत होते, कोळी समाज नदीतून मासे पकडून गावाचं पोट भरत होता, धोबी समाज गावकऱ्यांचे कपडे धुवून स्वच्छ ठेवत होता. पण त्या लोकांमध्ये काही कुटुंब वेगळी होती. त्यांनी जंगल साफ केलं, जमीन तयार केली आणि शेती सुरू केली. स्वातंत्र्य जवळ येत होतं, इंग्रज भारत जोडत होते आणि त्यावेळेला त्या धाडशी लोकांनी जमीन आपल्या नावावर घेतली. धाडस आणि नेतृत्वामुळे ते पुढे राजकारणातही आले. कमी लोक पण मोठी जिद्द, कारण त्या धाडशी लोकांचा समाज होता